काय व रूपा, कोण कोण येते आपल्या गावातल्या बाया? माहित नाही ना मामीजी, येते का नाही येत. सांगितलं तर सगळेलेच सांगितलं. काल म्हणत होत्या हो जाऊ सगळ्या जणी तर हाव हाव म्हणून राहिल्या. आता वेळेवर माहित पडन कोण येते ना कोण नाही तर. अव तर मी हे म्हणून राहिली, उद्या तर जावंच लागते आपल्याला. तर एक काम कर ना, किती बाया जुडते काय जुडते त्या हिशोबानं एखादा ऑटो गिटो सांगून टाकू. जावाले बरं होईल आणि येवालेही बरं होईल पाण्या पावसाचं. त्याच्यानं म्हटलं विचार कोण येते कोण नाही. तर 5 बाया जुडते 2 बाया जुडते. आपण दोघी तर सासा सुनी आहेस. तिकडे शांताबाई येते काय, शांताबाईची सून येते काय विचारून घे, येते नाही येत. त्या हिशोबानं एखादी गाडी गिडी सांगून देऊ म्हटलं. मस्त जागेवरूनच बसणं होते आणि जागेवरूनच जाणं होते. कायले धावपळ करतं गाड्या घोड्यासाठी आणि एकटाय पाहुण्याचे दिवस. हो मामीजी, म्हणून गिनून तर बरोबर राहिल्या तुम्ही. मग विचारू काय मी सगळेले गावात कोण कोण येते ना कोण कोण नाही तर. याचं सांगायला बरं होईल मग. हो तर तेच म्हणून राहिले, जाय थोडीशी गावात. आता कामं गिमत झाले, थोडीशी घुम आणि विचार. चालता काय म्हणा, पक्क असन तर सांगा. आणि लवकर जाऊ आपण, नाही तर घरीच 10-11 वाजवान म्हणा. लवकर काय, लवकरच जा लागन ना. आपण जाऊ तेव्हा तर ते लोक कार्यक्रम चालू करन, नाही तर मग आपली वाट पाहत बसन ना. त्याच्यानं आपल्यालाच लवकर निघा लागन इथून. नाही तर काय, मग लवकर जा लागन ना. तर त्याच्यासाठी म्हणून राहिली मी, जाय म्हटलं विचार गावात सगळेले. बरं ठीक आहे, येतो मग मी गावातून विचारून. हो जाय मग. माया सासूचं दिमाग भल्ला चालते. चाल गड्या, आता पटकन जातो आणि सगळेले विचारतो. एक काम करतो ना, शांता मावशीच्याच घरी जातो आणि सगळेले बोलावतो तिथं. बाकीच्या याचं तर माहित नाही येते नाही येत, पण शांता मावशीचं तर पक्कच आहे, येणारच आहे ते. शांता मावशी हाय काय घरी? घर तर खाली खाली दिसून राहिलं बापा. कुठं गेल्या दोघी सासा सुनीता? शांता मावशी ये ना रूपा, ये ना बस. कशी काय आली म्हटलं, काही काम आहे काय? हो मावशी काम आहे ना. मी अशी म्हणून राहिले, उद्या चालता ना तुम्ही? चालून राहिल्या ना म्हटलं दोघी जणी सासा सुनी. हो येईन ना. आता घरापर्यंत आली पवनची सासू आणि जाऊ नाही काय? तुम्ही चालून राहिले ना दोघी सासा सुनी? हो आम्ही आहे ना, माईच्या बुडीनच पाठवलं मला. जाय म्हणते कोण कोण येते तर विचार म्हणते, आणि मग तसं आपण ऑटो गिटो करून जाऊ अशी म्हणून राहिली ते. तर त्याच्यासाठी विचारायला आली मी. तर तुम्ही येता काय म्हटलं? हो येऊन राहिलो ना. आमच्या दोघी जणीची तयारी आहे. आम्ही दोघी आहे आणि चंद्रकला आहे, ते येऊन राहिली तिला सांगितलं तर. असं तुम्ही तिघी आहे ना, आम्ही दोघी 5 जणी तर इथंच झालो आपण. मग हे मंदाताई, प्रीती, लता, आशाबाई यायले विचारायचं राहिलं. हो आता त्याचं काय माहित बा, येते नाही येत. विचारून घे ना त्याला एक वेळा. तर एक काम करा ना शांता मावशी, मेसेज टाका बरं त्याच्या मोबाईलवर. 2 मिनिटात या म्हणा, माझ्या घरी काम आहे, अर्जंट काम आहे असं म्हणा त्याले. आता कोणाच्या घरी जाऊ मी बोलावाले, विचाराले, सांगाले? तसं करा तुम्ही, मेसेज टाका बरं व्हॉट्सअपवर, आपल्या ग्रुपवर टाक जा. माय हो रूपा, हे तर एकदम सोपी आयडिया आहे. कोणाच्या घरी जाशील ना, कोणाला विचारशील नाही, त्याच्यापेक्षा एक मेसेज टाकतो, सगळ्या जणी इथंच जमा होते. नाही तर काय मग मावशी, सगळ्याच्या घरी जाणं, त्याच्या संग बोलणं, विचारपूस करणं 1 घंटा लागन मले. 1 घंट्याचं काम 10 मिनिटात होते ना. बरोबर टाकतो ना, मी मेसेज टाकतो सगळ्याच्या मोबाईलवर. हो टाका मग पटकन. कोणतं अर्जंट काम आहे शांता काकुले? लवकर या म्हणते 2 मिनिटात. काय माहित बाबा काय म्हणते आता तर. चाल गड्या पटकन जातो, कायची मीटिंग आहे तर जाऊन पाहतो. काही महत्वाचीच गोष्ट असन म्हणूनच तर लवकर बोलावलं. चालली जातो, मग करा घरचे काम. बस ना रूपा, तोपर्यंत येते ह्या. हो मावशी, अजून तर आलेच नाही बाबा ह्या, मेसेज टाकला तरी. हो ना, तरी तर म्हटलं 2 मिनिटाच्या आत या, तरी नाही आल्या. आल्या हो रूपा. शांता काकू कायची मीटिंग आहे, काही अर्जंट आहे काय? हो अर्जंटच आहे ना. अर्जंट आहे पण एकदम अर्जंट नाही आहे. एकदम अर्जंट नाही आहे म्हणजे समजलं नाही मला, काय म्हणून राहिला तुम्ही तर? अहो काही नाही, रूपा आली. रूपा म्हणते उद्या कोणाला यायचं आहे तसं सांगा म्हणते, मग गाडी करून आपण कायच्यानं जाऊ. असं उद्या राधाच्या गावाला जावाले काय? हो चालाच आहे ना उद्या, पवनच्या सासूच्या
अमाय आशा नाही दिसून राहिली मले. आशा नाही येत काय गड्या? माहित नाही का को आशा येते का नाही येत तर नसन याचं नाही तर तिले. काय माहित गड्या येते का नाही येत तर. मेसेज तर टाकला बा ग्रुपवर. होऊ शकते नसन तिला येवाचं. आता जबरदस्ती तर कोणाला करता नाही येत. जायले जायले येवाचं आहे त्या त्या आल्या. हो मावशी ते आहे नसन याचं. बसा ना काऊन उभे आहे? बसा ना, एवढी मोठी तर जागा आहे. पक्का आहे ना मग सगळेच. नाही तर मग आता हाव म्हणत आणि वेळेवर मग नाही येणार तुम्ही. असं नाही झालं पाहिजे. त्या हिशोबाने आपल्याला गाडी सांगा लागन. पक्काच आहे ना मावशी, पक्काच आहे आमचं. आता एवढ्या जवळच्या आहे त्या न जाणार नाही काय, जाच लागन. हो काकू माय बी पक्काच आहे. माई तर पूर्ण तयारी आहे. मी तर येणारच आहे. बरं म्हणजे आपण किती जणी झालो? 1 2 3 4. तुम्ही 4घी आणि आम्ही 3घी म्हणजे 7 जणी. तर 7 जणी मावतो ना आपण ऑटोत. मोठा ऑटो सांगून देऊ. 4घी जणी मधात बसते आणि 3घी जणी मागं बसते. आरामात जाणं होते. माई सासू आहे ना. माझ्या सासूले तर पकडलंच नाही. माझ्या सासूले पकडून 8 जणी होते ना रुपा, मग एका ऑटोत होते जाणं. ह्या 4घी आणि आपण 4घी. तुझ्या सासूले पकडून 8 जणी. आता 4 जणी समोर बसते, 4 जणी मागं बसते. आरामात जाणं होते. ठीक आहे ना शांताबाई, सांगून देजो मग ऑटोवाल्याले भाडं किती आहे काय ते आम्हाला सांगून देजो. मग आम्ही पैसे जोडून देऊन देईन. किती येते एकी वरत 100 येते 50 येते. तसं सांगजो मग आम्हाला. बरं ठीक आहे ना. पहिले ऑटोवाल्या संग बोलतो किती म्हणते काय म्हणते आणि त्या हिशोबानं पाहू मग कोणावर किती पैसे येते तर. ठीक आहे ना काकू. आणि सकाळी लवकर तयारी कर जा. सकाळी लवकर निघू 9 9:30 वाजता. जावाले बी 1-1.5 घंटा लागते. त्याच्यानं म्हटलं लवकर तयारी कर जा. लवकर चाललो जाऊ. आपली वाट तर पाहिजे नसते. हो ना दादा वाट पाहिजे ना आपली. नाही तर काय मग. त्याच्यानं म्हटलं लवकर चाललो जाऊ. इकडून लवकर जाऊ तर लवकर कार्यक्रम चालू होईल तिकडे. आणि संध्याकाळी वापस यायचंय. मुक्काम कुठं राहायचं? नाही बापा, कुठं मुक्काम राहायचं. लेकराची शाळा चालू झाली ना कुठं राहायला परवडते. सकाळी लेकराची तयारी करून द्या लागते. हो त्याच्यासाठी म्हणून राहिलो आम्ही. सकाळी लवकर जाऊ बा आणि तिकून बी लवकर येऊ. संध्याकाळी येवायला टाइम नाही झाला पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना काकू, लवकर निघू मग. किती वाजता म्हणता तुम्ही? 9 वाजता म्हणता की 9:30 वाजता? 9:30 वाजता म्हणून राहिली रुपा. 9:30 वाजता निघू म्हणते मावशी. बरं ठीक आहे ना. शांताबाई झाली काय म्हटलं मीटिंग? माझ्या काम व्हायचे आहे बापा. मीटिंग काय झाली ना आता. सांगितलं ना सगळेले. आता 8 जणी आहो आपण जाणार आहे आणि सकाळी लवकर निघायचं इथून. बरं ठीक आहे ना. जाऊ काय मग आता घरी? हो मावशी जाऊ शकता. बरं चला मग. मंदाताई लताबाई चला म्हटलं. चाला नाही तर काय मग. माझ्या घरचे कामं व्हायचेच आहे ना. चला. चाल बापा मी येतो तुमच्या संग. बबिता आपण काही गण्याले सांगू नये जाऊन राहिलो म्हणून. नाही तर मग तो आपल्या मागं लागन. मी येतो आजी. कालपासून शाळा लागली. त्याची शाळा काही पाळायची नाही आहे आपल्याला. ठीक आहे. नाही सांगत त्याले. चाललो जाऊ चुपचाप. हो जातो म्हणा आम्ही दवाखान्यात अशी म्हणजो त्याले. काम आहे म्हणा लक्ष्मीले नेतो. तू जाय म्हणा शाळेत. असं सांगतो त्याले. ठीक आहे. नाही तसंच सांगन त्याले. दवाखान्यात चाललो म्हणून आम्ही. हो तशी म्हणजो. आजीले बरं नाही वाटून राहिलं तर आजीले घेऊन दवाखान्यात चाललो म्हणा आम्ही. अशी म्हणजो मग ऐकते तो. ठीक आहे. नाही प्रीती आज स्वयंपाक नाही बनवा लागत काय? 8 वाजले अजून स्वयंपाक नाही बनवला. काऊन म्हटलं उपवास आहे काय? बनवतो ना. आतापर्यंत बाहेरच होती मी. आता बनवतो. आतापर्यंत बाहेर होती म्हणतं ते ह्या काय घुमाचा टाइम आहे काय म्हटलं? सकाळपासून कामाला जातो. संध्याकाळी भूक लागून जाते. समजत नाही काय लवकर स्वयंपाक बनवून ठेवा म्हणून? आतापर्यंत घुमली ना आता कधी स्वयंपाक बनवशील? अहो घुमाले नाही गेलते मी. काम होतं थोडंसं त्याच्यानं गेली होती. हा काय एवढं अर्जंट काम होतं काय? हो अर्जंटच होतं. अहो काल सांगितलं ना तुम्हाला. पवनची सासू आली होती म्हणून सांगाले. तर त्याचीच मीटिंग होती शांता काकूच्या घरी. हो काय तर जायची तयारी आहे काय मग उद्या? हो चाललीच जातो ना. आता जाऊन राहिले गावातल्या बाया तर चालली जातो त्याच्या संग. मग काय जाणं होते. हाव काय कोणी चाल म्हटलं का तयारच होतं तू? नाही तर म्हणताच नाही येत तुले. कुठंही पुढंच नाचतं. अमाय तर जाऊ नाही काय मग? सगळ्या जणी जाऊन राहिल्या तर मी नाही जाऊ काय? काय कामच करत राहू काय? कामं करायची गोष्ट नाही आहे. बाकीच्याही कामं करते. तूही कामं करतं. पण म्हटलं जिथं पाहिजे तिथं जायची काही गरज आहे काय? आता 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे तर असं आहे काय गेलंच पाहिजे म्हणून? नाही गेलं तर नाही चालत काय? असं तर तुमचं म्हणणं काय आहे नको जाऊ तर? हो तेच म्हणून राहिलो मी नको जाऊ. तो
इथं नको जाऊ तू, तिथं नको जाऊ तू, हा कुठंच नका पाठवू मले. तुम्ही जात जा फक्त एकटे. इथं नको जाऊन तिथं नको जाऊ, हा टोकतच जात जा तुम्ही. स्वतःही नका जात जा, मले नका जाऊ देत जा. तुम्ही कोणाच्याच घरी नका जात जाऊ ना कामा काजात. हा तुमच्या घरी कोण येईन काय माहित बापा. बरं चालली जाजो. बनव बरं पहिले स्वयंपाक बनव, मग पाहिजो काय पाहतं तर. काय करन, साडी पाहून राहिली मी, हे घालू का ते घालू. प्रेस मारून ठेवतो म्हटलं साडीले उद्या घालासाठी. वेळेवर काय घालन मग. अहो मग करजो ना, काय करायचं आहे तुले तर. हा पहिले स्वयंपाक बनव, भूक लागली मुले, जेवण करायचं आहे. बरं बनवतो.